नमस्कार मित्रांनो, कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत असा। तर आज मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आले। आज मी तुमका गरमागरम आणि कुरकुरीत अशी मिरचीची रिंग भाजी कशी बनवतात ती आज तुमका दाखवतले। तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। तर चला रेसिपी सुरुवात करूया। पहिला आपण मिरचीची रिंग भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागता ता बघूया। होय बघा, मी हिरवी मिरची घेतलंय। ही मिरची जास्त तिखट नसता, ही का भावनगरी मिरची असं बोलतात। तुमच्याकडे काय बोलतात तर कमेंट करून नक्की सांगा। होय मी घेतलाय 1 चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, पाव चमचा हळद, पाव चमचा आल्याची पावडर, 1 चमचा लाल तिखट, अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा जिरे पावडर, तेल, मीठ, लसूणची पावडर, पाणी, बेसन आणि तांदळाचा पीठ। अशी मिरची कापायची, आधी धुवायची आणि पुसून घ्यायची। हे बघा मी दाखवले त्या पद्धतीत अशी मिरचीची रिंग करून घ्यायची। आता होय बघा, मी सगळ्या मिरचीची अशी रिंग करून घेतलंय। आता त्याच्यात जे बिये असतात ना ते आपण हे काढून टाकायचे एक एक करून। हे बघा असे मी सगळे बिये काढून घेतले। हे बघा आता मी हे रिंग सगळे एका भांड्यात काढून घेते। आता त्याच्यात मी हे मसाले टाकून घेते। आता त्याच्यात मी टाकते चवीनुसार मीठ, लसूणची पावडर। तुमच्याकडे लसूणची पावडर नसाल तर तुम्ही आला लसूणची पेस्ट वापरलात तरी चालत। आता मी त्याच्यात टाकून घेते 1 चमचा तांदळाचा पीठ आणि 2 चमचे बेसन टाकून घेते। आता आपण ही मिरची हाताने सगळे मिक्स करून घेऊया। आता हे बघा, आता ह्याच्यात थोडासा पाणी घालून घ्यायचा, एकदम जास्त घालायचा नाही पाणी। हे बघा बेसनचा पीठ ना या मिरचीक चिटका गया। हे बघा तेवढाच पाणी घालायचा। जर तुम्ही जास्त पाणी घातलात तर आपला पीठ पातळ होऊ शकता। आता हे मी तेल तापत ठेवलेलं आहे, तेल चांगलं गरम झाला। आता हे रिंग्स मी एक एक करून तेलात सोडून घेते। लक्षात ठेवा, रिंग्स तळताना गॅस एकदम बारीक करायची आणि मगच हे तळायचे। हे बघा मी हे सगळे रिंग्स टाकून घेतले तेलात। आता बुडबुडे बघा किती इलेत। हे बघा हे बुडबुडे पण आता कमी झाले आहेत। आता हे रिंग्स मी पलटून घेते। हे बघा तयार असत आपली कुरकुरीत गरमागरम अशी मिरचीची रिंग भजी। तर ही भजी तुमका कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा। आणि ह्यो व्हिडिओ तुमका आवडलो असत तर व्हिडिओक लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि कोकणाटेड रेसिपी बाय विशाखा या चॅनलला सबस्क्राइब करूक विसरू नका। परत भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये। बाय।